हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच CMYKPY. याला सांगतो आपण लाडका भाऊ योजना. तरी लाडका फक्त भावासाठी नसून याच्यामध्ये बहिणी म्हणजे मुलांकरताच नसून तर मुलींकरता पण आहे. या योजनेचं स्वरूप जे आहे हे आपल्याला इथं या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण स्वरूप इथे उपलब्ध होईल. तर याच्यामध्ये आपण जे डिटेल जे आहे या तुम्ही इथं पाहू शकता. ह्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे 12वीला 6,000 रुपये, ITI व पदविका 8,000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तरला 10,000 रुपये एवढं जे आहे विद्यावेतन मिळेल. आणि 6 महिन्याकरता हे जे आहे प्रशिक्षण जे कालावधी जो आहे हा असेल प्रत्येक आस्थापनामध्ये. तर या साईटवरती रजिस्ट्रेशन करावं लागेल. ज्यांना जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल त्यांना डायरेक्ट लॉग इन करून करता येईल. तर आपण बघूया की नेमकं कशा पद्धतीनं ओपन होईल. तर सर्वात अगोदर आपण गुगल जे आहे गुगलमध्ये आपण गेल्यानंतर इथे आल्यानंतर महास्वयं सर्च करा. महास्वयं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे rozgar.mahaswayam.gov.in हे ओपन होईल. याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला साईट ओपन होईल. तुम्हाला जर या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर मुख्यमंत्री युवा कार्य याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि जर तुमचं लॉग इन ऑलरेडी असेल तर तुम्ही इथं जॉब सिकर CMKY ट्रेनिंग लॉग इन म्हणजे बघा इथे पण दिलं आहे जॉब सिकर एम्प्लॉयमेंट लिस्ट आणि जॉब सिकरमध्ये तुम्ही इथे लॉग इन जर असेल लॉग इनवर क्लिक करावं लागेल आणि तुमचं लॉग इन जर नसेल तुम्हाला नवीन जर युजर असाल तिथं रजिस्टरवरती क्लिक करावं लागेल. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा इथे जॉब सिकर रजिस्ट्रेशन युजर हे जे आहे ते मिळेल. इथं याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय झालं इथं. तर सर्वात अगोदर लास्ट नेम, इथे तुमचं इथं फर्स्ट नेम, नंतर इथे लास्ट नेम, नंतर इथं आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड. तर जे तुमचं जे लास्ट नेम असेल ते टिक करा तिथं याच्यामध्ये बॉक्समध्ये. नंतर मिडल नेम, वडिलांचं नाव आणि इथं डेट ऑफ बर्थ, मंथ आणि इयर. ठीक आहे. आणि या बॉक्समध्ये पण टिक करून घ्यायचं आहे. इथं जेंडर प्रॉपर सिलेक्ट करायचं आहे. इथं तुमचा आधार नंबर जो आहे तो इथं टाकायचा आहे. इथं मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे कॅप्चा फिलअप करून जो आहे आपल्याला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक तर OTP जाईल जो तुमच्या आधारला लिंक मोबाईल असेल त्याच्यावरती. तर आपल्याला असा हा OTP प्राप्त होईल जो तुमचा नंबर असेल तो जो तुम्ही इथे टाकला त्यावरती OTP प्राप्त होईल. हा OTP टाकल्यानंतर आपल्याला इथं कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला असं तुमचं जे आहे त्या तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम इथं ओपन होईल. जिथं मदर्स नेम टाकायचं आहे सिलेक्ट करायचं इथं. तिथं डेट ऑफ बर्थ, जो सेक्स जेंडर वगैरे, पुन्हा इथं कंट्री, स्टेट महाराष्ट्र, तुमचं ऑटोमॅटिक काही जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या त्या आधारवरून तिथं फिश केलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये इथं डिस्ट्रिक्ट जे आहे तुमचा जिल्हा तुम्ही निवडायचा इथं. तर नंतर तालुका, साईट खूप स्लो सध्या वर्क करत आहे त्याच्यामुळे तुमच्या इथं पुन्हा व्हिलेज जे आहे गाव ते पण सिलेक्ट करायचं इथं थोडा वेळ लागत आहे. तुमची मदर टंग भाषा, त्याचा पत्ता, तुमचा पत्ता असेल त्याचा पत्ता आहे. ठीक आहे. तुमचा ते पिनकोड, पुन्हा इथे नॅशनॅलिटी इंडियन, रिलिजन तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा. हिंदू, ख्रिश्चन, बुद्धिस्ट वगैरे जो असेल तो. तर कास्ट कॅटेगरी वर तुमचं मॅरिटल स्टेटस जे आहे हे पण सिलेक्ट करायचं आहे, मॅरिड अनमॅरिड वगैरे. तर तुम्हाला इथे
तुमची कास्ट जी असेल ते सिलेक्ट करायचे. कास्ट सिलेक्ट करून त्यानंतर मग इथं सब कॅटेगरी जे असेल, जर तुमचं काही असेल त्याचं कास्टचं नाव तुमचं वगैरे ते तिथं सर्च करा. सर्च केल्यानंतर ते आपण तिथं जे कास्ट तुमचे कास्ट मेन्शन केले असेल ती तुमचं कास्ट आहे. विलिंग टू सेल्फ एम्प्लॉयमेंट, तर इथं येस पण करायचं. सेल्फ एम्प्लॉयमेंट पण आवश्यक बघू शकतो. ठीक आहे. क्वालिफिकेशन ग्रुप, तुमचं जो क्वालिफिकेशन असेल बिलो HSC, SSC, HSC, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट, तर ही जी मुख्यमंत्री युवा कार्यप्रश योजना आहे याच्या अंतर्गत तुम्हाला कमीत कमी क्वालिफिकेशन HSC लागेल आणि डिप्लोमा ग्रॅज्युएट जे असेल ते पण ते लागेल. तर आपण इथं ग्रॅज्युएट आपण इथं जे असेल तुमचं ग्रॅज्युएटवर क्लिक करूया. ग्रॅज्युएट असेल तर जे एज्युकेशन असेल ते तुमचं इथं जी ग्रॅज्युएट जी फील्ड आहे तुम्ही कशामध्ये आहात तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल. इथं बघ एज्युकेशन स्ट्रीम, सब्जेक्ट वाईज कसं काही दिलं नाही त्यांनी, तर आपण इथे तुम्ही ते सांगू शकता. त्यामध्ये काही हरकत नाही, त्याचं काही हरकत नाही. क्वालिफिकेशन स्टेटस कम्प्लिटेड आहे की पर्सन आहे ते पण टाकायचं इथं. नंतर कम्प्लिटेड स्कोरिंग टाईप, तुमचं जे पहिलं होतं म्हणजे पर्सेंटेज होतं का ग्रेड पॉईंट होतं ते टाकायचं आहे. नंतर तुम्हाला इथे काय इयर ऑफ पासिंग दिलेलं आहे, पर्सेंटेज दिलेलं आहे, मीडियम दिलेलं आहे, इन्स्टिट्यूट कॉलेज आहे तुमचं कॉलेजचं नाव येतं, बोर्ड युनिव्हर्सिटी, आणि खाली त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स जो आहे तुमचा इथं मोबाईल नंबर जो आहे दुसरा होता तो टाकायचा आहे. इथे तुमची ईमेल आय डी टाकायची आहे आणि खाली तुमचा इथं तुम्हाला तुमचा जे याच्याकरता जो आहे इथे पासवर्ड सेट करायचा आहे. या पासवर्डमध्ये तुम्हाला कमीत कमी 8 डिजिट हवे आहेत. याच्यामध्ये तुमचं एक @ जे आहे स्पेशल कॅरेक्टर ते असायला इथं पुन्हा री एंटर पासवर्ड टाकून तुम्हाला इथं क्रिएट अकाउंट क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर जेव्हा आपण तिथं नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर जो मोबाईल आहे त्या मोबाईल नंबर तुम्हाला तिथं जो आहे युजर आय डी किंवा रेशन आय डी तो तुम्हाला येईल आणि तुम्ही तिथं पासवर्ड जर टाकला आहे तो पासवर्ड तुम्ही तिथं एंटर करून इथं पुन्हा इथं जॉब सिक्युअर लॉग इन आहे तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल. तर आपण इथं जे युजर आय डी जे आहे तो आपण टाकून इथं लॉग इन करून घेऊ अगोदर. तर मी ते युजर नेम आणि पासवर्ड टाकलेला आहे. तर इथं लॉग इन क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तुमची प्रोफाईल इथं ओपन होईल. तर सुरुवातीला जो आहे अगोदर आपल्या इथं हा जो तुम्हाला जे इथं पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल डिटेल्स, वर्क एक्सपिरियन्स आणि अदर डिटेल्स हे 4 जे आहेत तुम्हाला इथं भरायचं आहे. पुन्हा तुमचा इथे हा जो इथे जो आहे प्रोफाईल फोटो जो आहे इथे तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि तुम्हाला इथं टाकायचं आहे. इथं एडिटमध्ये क्लिक केल्यानंतर आपण जे प्रोफाईल आहे तिथं एडिट करू शकतो. आता एडिटवर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर तुमची जी प्रोफाईल पिक्चर जे आहे प्रोफाईल अपलोड प्रोफाईल इमेज ह्या पण इथं अपलोड करायची आहे. अपलोड केल्यानंतर तुम्ही इथं तुमचा जो फोटो असेल तुम्ही इथं तो अपलोड करू शकता. तर प्रोफाईल फोटो अपलोड झाल्यानंतर खाली तुमचं जे आहे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली तुमच्या अगोदर फर्स्ट नेम, इथे फर्स्ट नेम, आधार कार्ड, मदर्स नेम, इथे लास्ट नेम, फादर्स नेम, ॲड्रेस सर्व ही इन्फॉर्मेशन जे अगोदर फिलअप केलं जाईल आणि इथं करस्पॉन्डिंग ॲड्रेस जो आहे इथं सेम ॲज अबाव जर असेल तर टिक करून टाकायचं आहे. ऑटोमॅटिक ते खाली पूर्ण येऊन जाईल त्याच्यामध्ये. नंतर खाली गेल्यानंतर इथं तुमचा पासपोर्ट नंबर जो आहे पॅन नंबर जो आहे ते पॅन नंबर तुमचा जर असेल तर तो टाकून द्यायचा आहे इथं. तर पॅन नंबर टाकल्यानंतर इथे अल्टरनेट फोन नंबर असेल तर फोन नंबर, पासपोर्ट नंबर फोन नंबर तो पण इथं टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि खाली इथं अपडेटवरती क्लिक करून टाकायचं आहे. अपडेट केल्यानंतर आपल्याला इथं जे दुसरं एज्युकेशन आहे एज्युकेशन डिटेल जे आहे एज्युकेशन डिटेलमध्ये तुम्हाला इथं जे आहे तुम्हाला इथं अपडेट तिथं करावं लागेल. याच्यामध्ये तुमचं जे क्वालिफिकेशन ग्रुप जे आहे अकॅडमिक डिटेल्स जे एक्स्ट्रा जे असेल तुम्ही ते ॲड करू शकता. जसं की आता इथं आपण काय केलं होतं ग्रॅज्युएशन अप्लाय केलं होतं. तर ग्रॅज्युएशन तुमचं इथं दाखवते ग्रॅज्युएट सायन्स BSc वगैरे जे आहे सगळं दाखवते इथं आणि तुमचं पर्सेंटेज दाखवते. तर आणखी जे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असेल तुमचं 10वी 12वी पुन्हा काही तुमचा डिप्लोमा वगैरे तर तो तुम्हाला इथं एज्युकेशन ग्रुपमध्ये तुमचं जर HSC
12वी कसं काय असं करून त्यानंतर स्ट्रीम जसं की सायन्स आर्ट कॉमर्स जे काय असेल तुमचं ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं एज्युकेशन HSC जिथं जो असेल स्पेशलायझेशन जे आहेत कम्प्युटर सायन्स वगैरे काही असेल तर काही नाही इथं क्वालिफिकेशन स्टेटस ऑलरेडी तुमचं कम्प्लीट आहे जे आहे ठीक आहे. तुमचं पुन्हा इथं स्कोरिंग टाईप इथं इयर ऑफ पासिंग पर्सेंटेज मीडियम वगैरे जे आहे तुमचं कॉलेज जे आहे कॉलेज कोणतं होतं ते सिलेक्ट करायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटी नंतर एज्युकेशन अपलोड एज्युकेशन करायचं आहे त्याचं तुम्हाला मार्कशीट जे आहे ते प्रकार तिथं स्किल जे तुमचं ITI वगैरे काय झालं असेल तर ते तुम्हाला इथं स्किल सर्टिफिकेट मिळते किंवा त्याचं पण सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि पुन्हा तुमचं तिथे येईल तर हे आपण अगोदर अपलोड करून घ्या. पुन्हा खाली बघायचं आहे तर काय झालं इथं तर स्किल व्होकेशनल कोर्सेस म्हणजे आपला जर ITI झाला असेल तर तुम्ही त्याचं ॲड करून ITIचं पण ॲड करायचं आहे. ती क्वालिफाईंग टेस्ट जे असेल जसं की नेट सेट वगैरे जे काय असेल ते तुम्ही तिथं टाकू शकता आणि इथं अपडेट करून घेऊ इथं शकता त्याच्यामध्ये अपडेट केल्यानंतर पुन्हा तिथं सर्व गोष्टी तुमच्या अपलोड होईल. तर सर्व माहिती भरल्यानंतर मी ते अपलोड करत आहे. अपलोड पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते सक्सेसफुल होईल. म्हणजे तो पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला इथं दिसतील काय काय अपलोड केलं ते तुम्ही त्याचा इथं फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. तर हे अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं वर्क एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला तर इथं काही तिथं मेन्शन करायचं नाही तर 0 जर असेल तरी तिथं चालेल काही हरकत नाही. इथं ॲडिशनल जर असेल तर ते ॲड करायचं नसेल तर नाही हरकत नाही. ठीक आहे आणि ठीक आहे अपडेट करून टाकायचं यामध्ये. तर अदर डिटेल्स म्हणजे इथं काय झालेलं आहे आपल्याला इथं की लँग्वेज नोन मराठी रीड राईट आणि स्पीक प्रोफिशियन्सी लेवल तुमची कशी आहे त्यात चांगलं आहे मराठीमध्ये जे असेल ते तुमचं हिंदी रीड राईट आणि स्पीक जे काही तुमचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे. इंग्लिश रीड राईट जे असेल आणि मी तुम्हाला लिहू शकतो जे काय असेल ते ठीक आहे. सर्व आपण तिथं लाईक केल्यानंतर जे आहे इथं केल्यानंतर इथं आर यू मिल्क वर्कर और डिपेंडंट तर जे असेल नो और यू बिलॉंग टू प्रॉवर्टी लाईन जर पॉवर असेल तर यस नसेल तर नो प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर यस नसेल तर नो अर्थक्वेक अफेक्टेड असेल तर यस नसेल तर नो नंतर तुमचं इथं जे असणार डोमेसिली महाराष्ट्र स्टेट तर इथं कंपल्सरी आपल्याला येस करायला लागेल तुमचं महाराष्ट्र असेल तर तिथं दिलं आहे डोमेस्टिक सर्टिफिकेट कंपल्सरी तुम्हाला इथं अपलोड करावं लागेल जसं की इथं तुमचं जे डोमेस्टिक असेल त्याला इथं अपलोड करून टाका तुमचं डोमेस्टिक इथं सक्सेसफुली अपलोड दाखवेल डोमेस्टिक कंपल्सरी आहे याच्यामध्ये तुमचं फिजिकल ॲट्रिब्यूट काही जर असेल तर इथं जर नो तर म्हणजे काही अपंग असेल तर डिसॅबिलिटीज तर पार्ट एम्प्लॉई नो एक्स सर्व्हिसमॅन्स नो ई स्पोर्ट पर्सन जर असेल तर यस नसेल तर नो आणि तुमच्या इथे जे आहे तुमचं बँक डिटेल जे आहे ते इथं त्यांनी मागितलं आहे बँकेचं नाव IFSC कोड अकाउंट नंबर ब्रांच कोड आणि अपलोड कॅन्सल चेक और पासबुकची कॉपी इथं अपलोड करायची आहे हे सर्व अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपडेटवरती क्लिक करायचं आहे तर आपण तो अपडेट करून घेऊया. तर आपण इथे सर्व जे आहेत बँक पासबुक वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत अपलोड केल्या आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे. अपडेटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तुमच्या इथं चेंजेस हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली जे आहे तुम्हाला अपडेट होईल आणि पुन्हा आपल्याला इथं चेक करण्याकरता तुमची जी प्रोफाईल जी आहे या प्रोफाईलवरती इथं क्लिक करायचं आहे आणि माझ्या प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा जी तुमची माहिती जी आहे तुमची माहितीची पूर्ण इथं तयार होईल आणि तुम्ही ते जनरेट रिसिप्ट ज्यात क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे तुमची इथं रिसिप्ट जे आहे जनरेट होईल त्यावर तुम्ही इथं रिसिप्ट जे आहे डाउनलोड करू शकता तुमचे रिसिप्ट जे आहे अशा पद्धतीनं जे आहे तुमची इथं PDF कॉपी जी तुमचं ओपन होईल तुमचं इथं रेशन नंबर तुमचं नाव इथं ॲड्रेस लोकेशन मोबाईल नंबर ईमेल विथ रेशन डेट डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी व्हॅटिल कितीपर्यंत आहे 9/8/2025 म्हणजे आणखी जवळपास हे तुमचं 1 वर्ष जे आहे तुमचं हे व्हॅलिडिटी असेल त्याचं तर ऑफिस कॉन्टॅक्ट जे आहे तिथं सर्व दिलं असेल इथं तर आता जे आहे हे झालं पूर्ण रजिस्ट्रेशन ठीक आहे. तर आता आपण यावरती कशा पद्धतीने आपण जे व्हॅकन्सी आहे त्या व्हॅकन्सीला आपण अप्लाय करण्याकरता कसं कुठं पाहायचं आहे तर इथं जे आहे तर जॉब CMYKPY इथं जर आपण मास क्लिक केलं तर तुमचं जॉब जे आहे इथं काय इंटर स्किल सेक्टर एज्युकेशन डिस्ट्रिक्ट आहे ना
तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात अगोदर जे आहे तुम्हाला जे जॉब जे आहे ते तुमच्या नेटिव्ह प्लेसला पाहिजे. तर तुम्ही इथं हे जे आहे डिस्ट्रिक्ट जे आहे तुमचं जसं की वाशिम जर आपण सर्च केलं तर बघा इथं वाशिम जेव्हा असेल वाशिम तालुक्यामध्ये सर्व तुम्हाला इथे मिळून जाईल. किंवा तुम्ही तुमचा जो तालुका असेल त्या तालुक्यावर सर्च करा, जसं की इथे म्हणतो मंगरुळपीर MANGRULPIR मंगरुळपीर जर आपण सर्च केलं तर मंगरुळपीरला तालुका कृषी अधिकारी इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट मंगरुळपीर अकाउंट आहे ना इथं अशा सर्व तिथं असतात म्हणजे आता कलंदरी हायस्कूल सिद्धार्थ विद्यालय आणि काय सर्व हे तुम्हाला इथं उपलब्ध होईल. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण बघू येतं की आपलं जे आहे मंगरुळपीर आपण सर्च केल्यानंतर जसं की आपण बघू आपला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मंगरुळपीर तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा व्हॅकन्सी उपलब्ध जसं की इथं काय झालं आहे इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियन टेक्निशियन वगैरे इन्स्ट्रक्टर वगैरे तर हे जे व्हॅकन्सी आहेत गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल मंगरुळपीर इथे व्हॅकन्सी आहे. पुन्हा इथे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट कोपाची व्हॅकन्सी आहे इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट स्किल जे आहे व्हॅकन्सी आहे. तर इथे एज्युकेशन प्लस याचा क्रायटेरिया जो आहे तो पण दिला असेल. आणि जसं की आता इथे जे असणार ही जे रेग्युलर व्हॅकन्सी आहे ठीक आहे याच्यामध्ये हे जे आणि इथं मास इथं हे कलंदरी या स्कूलमध्ये इथं दिसतं इथं ओके पिऊन करता व्हॅकन्सी आहे. तर तुम्हाला जे आहे तर या पद्धतीने तुम्ही इथं इथं अप्लाय समजा केलं तुम्ही डायरेक्टली तिथं अप्लाय तिथं करू शकता. सध्या इथं काही आपल्याला फक्त अप्लाय करायचं नाही त्यामुळे मी इथं काही अप्लाय करत नाही. परंतु तुम्ही इथं ज्या जॉब ट्रेनिंग सर्चमध्ये तुम्ही तुमचं लोकेशन जे आहे तुम्हाला कुठं पाहिजे टाका. तुम्हाला इथे जसे जॉब जे आहेत तुम्हाला इथं ओपन ते दिसतील तुम्हाला इथं. जसं की इथं जे आहेत इथे आपल्याला दिसत आहे की ITI मंगळूरमध्ये इथं तुम्हाला 2-3 ज्या जागा ज्या आहेत तुम्हाला तिथं दिसत तिथं आहेत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने त्याला अप्लाय केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही तुमचं जे अप्लिकेशन आहे ते तिथं पोहोचेल आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो तिथं जाईल आणि मग तुम्हाला तिथं ते इंटरव्ह्यू किंवा शेड्यूल करता तुमचा शेड्यूल करेल आणि तुम्हाला टेलिफोनिक कॉन्टॅक्ट किंवा डायरेक्टली तुमच्या इथं जे असणार एम्प्लॉय रिस्पॉन्सेसमध्ये तुम्हाला जे आहे तो इथं तुम्हाला इथं एम्प्लॉय रिस्पॉन्समध्ये तुमचं पुन्हा क्लिक तुम्हाला तुमचं मिळून जाईल किंवा तुमचं जे स्टेटस जे आहे तुम्ही कोणत्या कोणत्याला अप्लाय केलं ते तुम्हाला इथं मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं ही जी प्रोसेस आहे पूर्ण तर ही प्रोसेस आपण इथं बघितली आहे. सध्या साईट खूप स्लो सुरू आहे तर मी हा व्हिडिओ खूप सकाळी लवकर शूट केलेला आहे. तर प्रयत्न करा की तुम्हाला जेव्हा किंवा संध्याकाळी लेट नाईट किंवा सकाळी मॉर्निंगला तुम्ही इथं इंटरनेटवर बघितल्यानंतर तुम्हाला ही साईट थोडीशी प्रॉपरली वर्क करू शकते. तर आय होप इथं तुम्ही जॉब जसं जॉब सेल्स करून इथे तुम्ही तुमचा नेटिव्ह प्लेस जे आहे नेटिव्ह प्लेस टाका आणि जवळचं ठिकाण जे आहे तुम्ही तालुकावर टाका तुम्हाला तेवढ्या तालुक्यामध्ये जेवढे काही जॉब असतील तुम्हाला अवेलेबल होतील. तर थँक्यू मित्रांनो सर्वजण आपण इथं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि या योजनेचा तिथं फायदा घ्या. ठीक आहे थँक्यू धन्यवाद.